नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। करमाळा पोलीस ठाण्याची कामगिरी। 1,60,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत। पोलीस निरीक्षक रणजित माने यांची माहिती। नमस्ते, मी पी आय रणजित माने, नेमणूक करमाळा पोलीस ठाणे। आज जी प्रेस नोट आहे त्यामध्ये एक 17 ग्राम सोने चोरीचा विषय आहे। त्यामध्ये एक हकीकत अशी आहे की दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता यातील फिर्यादी आहेत आशा सोपान रणसिंग, वय 48 वर्ष, राहणार खातगाव, तालुका करमाळा। या टाकळी रोडने जात असताना त्यांची पर्स जमिनीवर पडली होती। त्यावेळी तेथील एक इसम जो मोटरसायकलवर आला होता, त्याचं नाव आहे, त्याचं मोटरसायकलचा क्रमांक आहे MH42BM 6510। या अज्ञात इसमानं त्यांना पर्स उचलून दिली आणि सदर फिर्यादी या फोनवर बोलत असताना त्या पर्समधील अंदाजे 17 ग्रॅमचे सोनं 1,60,000 रुपये किमतीचं त्यांनी चोरलेलं होतं। सदर बाबत करमाळा पोलीस ठाणे येथे 118/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे फिर्याद दाखल होती। सदरच्या अनुषंगानं गेली एक 4 ते 6 महिने हा आरोपी फरार होता। मधल्या काळामध्ये सदर बाबत आम्ही पथकं तयार केली होती आणि सदर मोटरसायकल कोण वापरत होते याची माहिती काढली असता सदरची मोटरसायकल हा जिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले, राहणार टाकळी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर हा इसम सदरची मोटरसायकल घेऊन आणि त्या चोरीत त्यांनी चोरी केलेली तपासामध्ये निष्पन्न झाला होतो। परंतु गेली 4 ते 6 महिने हा जो आरोपी आहे तो आपल्या करमाळा व्यतिरिक्त इंदापूर, दौंड, भिगवण, श्रीगोंदा, पुणे या हद्दीमध्ये वारंवार वास्तव्य बदलून राहत होता। सदरबाबत माहिती मिळाल्यास आम्ही अनेकदा प्रयत्न केले, परंतु तो मिळून देत नव्हता। मग त्यानंतर ज्यावेळेस सदरचा आरोपी हा भिगवण येथे जो जिल्हा पुणे भिगवण इथे तो आल्याची बातमी मिळाली। त्याबाबत आम्ही तात्काळ रवाना होऊन सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेलं 1,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अंदाजे 17 ते 17.5 ग्रॅमचे असे आणि त्याचबरोबर 40,000 रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर आरोपितावरती यापूर्वी दौंड रेल्वे पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे दाखल आहेत आणि सदरची जी कामगिरी आहे ही सदरची कामगिरी आमचे आदरणीय SP सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर, आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी सर श्री अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी PI रणजित माने, आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, मनीष पवार, वैभव ठेंगल, अमोल रणदिल, योगेश येवले, गणेश कोटे, त्याचप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अझर शेख, पोलीस कॉन्स्टेबल समाधान भाराटे आणि सायबरचे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे। किती दिवसामध्ये सर हा तपास, म्हणजे किती दिवसांपूर्वी? 15 फेब्रुवारीला सदरची घटना घडली होती। त्यानंतर आज आपण ही परिसर 10 म्हणजे 9 जुलैला हा तपास लागला आहे। किती जण आहेत आरोपी? एक जण आहे? हा एक आरोपी आहे सध्या, जिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले।